निलंबित पीएसआय रणजित कासलेला बीडमध्ये आणलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलंय। कासलेला बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेणार आहे। पहाटे बीड पोलिसांनी पुण्यातून रणजित कासलेला ताब्यात घेतलं। कासलेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कासलेचे धनंजय मुंडेंवरही गंभीर असे आरोप आहेत आणि आता रणजित कासलेला बीडमध्ये नेलं जाईल। रणजित कासलेनं मुंडेंवर नेमके कोणते गंभीर आरोप केलेत पाहूयात। वाल्मिक कराड मुंडेंना नकोसा झाल्यानं त्याच्या एन्काउंटरची सुपारी दिली। कराडच्या मागे बंदूक घेऊन थांब आणि गडबड वाटल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले। याचा अर्थ कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती। धनंजय मुंडे चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंकले। निवडणुकीच्या दिवशी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये जमा झाले। ईव्हीएम मध्ये छेडछाडीवेळी दूर राहण्यासाठी पैसे देण्यात आले। संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून माझ्या पगाराच्या खात्यात पैसे आले। लोकसभेला बोगस मतदान करू दिलं नव्हतं। विधानसभेत शांत राहण्यासाठी पैसे दिले।